हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. चला भावा बहिणींनो, काय एवढे ह्याच्यात काय व्हिडिओ येईना ताई माझं पण माझी दुश्मन काय कमी व्हायना ताई बघा. माझी दुश्मन काय कमी व्हायना ती. आता कसं आहे माहितीये का, माझ्या माग माझं काम असतं या, आणि मी माझी पूर्णपणे संसारात लुडबुडून गेलेली आहे. त्याच्यामुळं आहे का नाही माझं म्हणजे असं दुसरीकडे मी कुठं लक्ष जास्त घालत नाही. मला माझ्या पुरींच्या शाळेचं शिक्षणाचं त्यांच्या शिक्षणाचा खर्च ह्याचं पडलेला आहे. पण माझं काय बायांना नाव घेतल्याशिवाय माझं आहे ना हीच होय ना, म्हणजे त्यांना कस तरीच होतंय. आता मला माहेराकडं काय चाललंय योगीकडं काय चाललंय ही मला काय माहिती नाही, आणि माझ्या कामामुळे मी लक्ष बी देत नाही. आणि अलीकडं तर मी पूर्णपणे लक्ष द्यायचं बंदच केलेलं आहे. खरं सांगायचं म्हणल्या भाऊ बहिणीनं सगळ्याकडे लक्ष द्यायचं बंद केलेलं आहे. कारण की माझंच मला देवाने भरपूर वाढलेला आहे मोर. माझ्या 3 पुरी माझा संसार परपंच मला त्याच करता करता माझ्या नाकात नळ आलं या. आणि मी काय गव्हर्नमेंटच्या नोकरीला नाही कुठं किंवा काय नाही, तेव्हा सगळ्या दुनियाचं बघायला माझंच मला परपंच हटता माझ्या नाकात नळ आलं. माझं केस पांढरं झालं, माझाच परपंच वाढता तर कुणाचं मन बघावं. आणि बारीक नाहीत कुणी तेव्हा कुणाचं मी बघत बसायला. तर आता तुम्हाला सांगते, योगी नांदती का माहेरला जाती तो तिचा प्रश्न आहे. तिला नांदायचं नवऱ्यापाशी, नवऱ्याचा संसार परपंच करायचा का माहेरला जाऊन थाळ देऊन बसायचं तो तिचा प्रश्न आहे. मला माहेरला जायचं का माझ्या नवऱ्याच्या घरी राहून लेकरा बाळांचं बघून त्याचा परपंच करायचा तो माझा प्रश्न आहे. आणि माझ्या भावांना सुधरायचं का नाही सुधरायचं ती त्यांचा प्रश्न आहे. बरोबर का नाही? मग त्याच्यात माझं काय येतं का मधी? येतं का सांगा. आता मी काय व्हिडिओ बघितलं नव्हतं काय नव्हतं. मी युट्यूबवर जास्त एवढ्या ह्याच्यात म्हणजे ऍक्टिव्ह राही ना सोशल मीडियावर, कारण की माझ्या महाग कपड्याची ही कामं भरपूर आहेत. तुम्हाला तर माहित आहे माझी आताच बोटातली सुई काढून काढली या, तरी पण मी कपडे ही शिवती. माझ्या महाग माझी कामं कपडे शिवायची, मसाला कुटायचं, दळणं तीन. नवरा जातोय कामाला. आता नवऱ्याचं बी काय तुम्हाला सांगते, नवऱ्याची बी कथा सांगल तेवढी कमी आहे. मी सांगायची बी सोडली या, कारण की मला बी कळून चुकलंय. आता गाढवा पुढं वाचली कथा, गाढव काय म्हणतोय कालचाच गोंधळ बरा होता. त्याच्यामुळे मी सगळ्यांकडेच दुर्लक्ष करायचं ठरवलं या. तर आता योगिताचं व्हिडिओ तिच्या भावंडांबद्दल, आता तिची माझी भावंड काही वेगळी नाहीत, पण आता भावंडांचं काय गोष्टी मला पटत नाही, तर त्याच्यामुळे मी त्यांच्यात जास्त इंटरेस्ट देत नाही. कारण की मला कसं वाटतं भाऊ बहिणींनो, जर 4-2 गोष्टी मी चांगल्या सांगितल्या तर त्यांनी ती मन लावून ऐकाव्या त्या आणि आपली सुधारणा करून घ्यावी. कारण की कोण कोणाच्या जन्माला पुरलेलं नसतं. बरोबर का नाही? शेवटी एकटंच यायचंय, एकटंच जायचंय आणि स्वतःचं अस्तित्व स्वतःच घडवायचंय. बरोबर ना? तर आता कसं आहे, मी काय माहेरला जास्त करून जात नाही. बरोबर ना? मग आता मी माहेरला जात नाही ही माझी चूक आहे का? मी परपंच सोडून लेकरा बाळांचं माझं सोडून पळू का सारखी माहेरला? तवा मी माहेरची काळजी केल्यावानी वाटल. आता एक ती सारिका जाधव नावाची कोण बाय आहे बर का, तिला तर मी ब्लॅकलिस्ट मध्ये टाकूनच दिलेली आहे. कारण की ज्या बावळाट बायांची लायकी नाही ना त्यांनी माझ्या चॅनलवर नाही माझं व्हिडिओ बघितलं ना तरी काय हरकत नाही. त्याच्यामुळे मी तिला बऱ्याच अशा ब्लॉक करून टाकलेल्या आहेत. कारण की त्या बायका कशा आहेत माहिती का, जास्त स्वतःला शहाण्या समजतात आणि फुकाटचं सल्लं सोशल मीडियावर देत राहते ते. बरोबर ना? आता मी ऐकत नाही असं नाही. जिथून माझं भलं होईल, जिथून मला ज्या आता हो का मी काही लय हुशार नाही किंवा माझं शिक्षण नाही झालं भावा बहिणीनं, एवढं ग्रॅज्युएट केलेली बाई नाही मी अनपड गावाकडची महिला आहे आणि ग्रामीण भागातून, आणि त्यातली त्यात काहीतरी करून संसाराला हातभार लागावा म्हणून सोशल मीडियावर मी काम करते. सोशल मीडियावर मी काय फुकाटचा उद्योग करत नाही किंवा कपडे काढून व्हिडिओ काढत नाही, किंवा मला काय सोशल मीडियावर रोज एक हुडकायचा नाही माणूस. बरोबर ना? त्याच्यामुळं कसं आहे, माझ्या लेकरा बाळांचं कुठं नाही कुठं भलं व्हावं सोशल मीडियाच्या माध्यमातून मी 4-2 रुपये कमवायचा प्रयत्न करून आपलं व्हिडिओ काढती.
की बाबा संसाराला काहीतरी हातभार होईल. ग्रामीण भागातून आहे मी. ग्रॅज्युएट शिक्षण नाही माझं, 7वी शाळा झालेली आहे आणि शिक्षण एवढं माझं भरभक्कम झालेलं नाही. मोठ्या 1,00,000-2 लाखाच्या नोकरीला मी नाही, सरकारी पदवीला. तेव्हा सगळ्या गावाचा जिम्मा मी घ्यायला. मी पण कष्ट करूनच खाणारी बाई आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, सोशल मीडियाच्या माध्यमातून 4-2 रुपये कमावते तर काय 4-2 बायकांना आपला त्रास होतो भाऊ बहिणींना. आता मी व्हिडिओ टाकलं तरी त्यांना प्रॉब्लेम होतो, मी व्हिडिओ नाही टाकलं तरी प्रॉब्लेम होतो. मी माहेरला नाही गेली तरी प्रॉब्लेम होतो, मी माहेरला गेली तरी प्रॉब्लेम होतो. आता जी माहेरला सारखी जाते तिला माहेरला जाऊ नको म्हणून नावं ठेवतात, आणि मी माहेरला जात नाही तर मला भावांकडे लक्ष देत नाही म्हणून नावं ठेवतात. अशी लोक आहेत मीडियावर. पण कसं आहे, ह्या जगात आहे ना भावा बहिणींनो, हो का, चुकलं तर मला माफ करा, पण मी जी माझ्या मनात आहे सत्य परिस्थिती मी बोलायला आहे ना, हिचकत नाही. ह्या जगात कसं आहे माहितीये का, नांदणारणीला नांदू देत नाहीत आणि पळून जाणारणीला पळून जाऊ देत नाहीत. अशी लोक आहेत. जी नवऱ्यापाशी नांदते ना तिला काहीतरी खुसपाट करून काढून द्यायचा मार्ग, आणि जी नांदत नाही ना नवऱ्यापाशी तिला नवऱ्यापाशी नांदायला लावायचा प्रयत्न. अशी गत आहे ह्या म्हणजे जगाची. तर आता मी माहेरचा व्हिडिओ काय आहे तर कुणाचं दुखतं ही मला माहित नव्हतं. आता उगा मी व्हिडिओ आज बघितलं की राजाचं काहीतरी दुखतंय जणू. ती बी व्हिडिओ नाही बघितलं, ती टायटलच बघितलं, व्हिडिओ पण नाही बघितला मी, कारण की मला एवढा टाइम पण नाही भेटला ना बघायला त्याच्यामुळं. तर त्याच्यावर व्हिडिओ काय बघितला नाही, आपला थोडा फार बघितला असेल. तर त्याच्यावर एक सारिका जाधव म्हणून आहे भुरटी बाया, तिथं सगळ्यांना कदा पडीकच असती. तिने काय कमेंट केली की पुणेला, ती तर मला सारखी आहे ना त्या योगीच्या व्हिडिओवर जाऊन, राजाच्या व्हिडिओवर जाऊन, आव्याच्या व्हिडिओवर जाऊन नाकट्या नाकाची सारखी मला म्हणत असते बरं का. ती पुणे नाकट्या नाकाची, पुणे आमक्या नाकाची. अगं बाया, आम्ही कुठं म्हणलंय माझा हातभर लांब नाक आहे, इतकं हातभर लांब. तुझं आहे ना हातभर लांब नाक, हा, तुझं नाक सांभाळ ना. माझं नकटा असू दे, फेपटा असू दे, माझ्या नाकाचा मला प्रॉब्लेम नाही, तुला कशाला एवढा होऊ देतीस? बरोबर ना? काय चुकीचं बोलली का भाऊ बहिणींनो? राहिला प्रश्न तर मला भावंडांची काळजी करायचा किंवा बहिणीची काळजी करायचा. माझी बहीण पण बाळावत्यात नाही आणि माझं भाऊ पण बाळावत्यात नाहीत. बरोबर ना? माझ्या भावांना पण त्यांचं चांगलं वाईट, भलं वाईट सगळं कळतंय, आणि माझ्या बहिणीला पण कळतंय. बहीण बी बारीक नाही आणि मी बी काय, आता माझं पण आता 33 वय आहे. 4-2 उन्हाळा मी बी बघितलं आहे ना, मला बी चांगलं वाईट सगळ्या गोष्टी कळतंय ना, कशातून भलं कशातून वाईट. हा, मग मला काय एवढं ज्ञान पाजळायचं गरज आहे का? हा बरं, ज्ञान पाजळावं, पण कुणाला पाजळावं ह्याचं बी जरा डोक्यात धरावं. माझ्या माग माझ्या जबाबदारी आहेत ना ऑलरेडी, ते मला पार पाडायचे. ते हा, मला पण 3 लेकी आहेत, त्या लेकींचं बघावं लागतंय मला. राजाला 2 लेकरं आहेत, त्याची ती जबाबदारी आहे. राजाला 2 लेकरं आहेत ना, राजाची जबाबदारी आहे त्याच्या 2 लेकराची. माझ्या लेकरांची जबाबदारी मी राजाला दिली नाही किंवा योगीला दिली नाही किंवा आव्याला दिली नाही. माझ्या लेकरांच्या जबाबदाऱ्या मीच सांभाळते ना. मग भलं काय बी करून कसं बी करून माझ्या लेकरांना मला सांभाळायचं ना, तशी त्यांची लेकरं त्यांना सांभाळायच्यात ना. बरं, माझ्या जीवनात काय सुख दुःख आलेलं मीच भोगते ना, का त्यांना म्हणते या माझ्या बरं माझा दुःख भोगू लागा मला? हा, बोलती का? जनतेनं आपलं हो का, कुणाच्या सुख दुःख ही प्रत्येकाच्या जीवनात आहे भावा बहिणींनो. असं नाही माझ्याच आहे किंवा त्यांच्याच आहे किंवा तुमच्याच आहे, असं नाही. सुख दुःख ही प्रत्येकाच्या जीवनात आहे आणि प्रत्येकाला त्याच्यातून जायचंय. प्रत्येकाला त्याच्यातून जायचंय. मग आज माझ्यापाशी दुःख, माझ्याकडे म्हणजे माझ्या घरी दुःख असलं तर त्यांच्याकडे आनंद असेल, त्यांच्याकडे आनंद असला तर माझ्याकडे दुःख असेल.
म्हणजे त्यांच्याकडे दुःख असलं तर माझ्याकडे आनंद असेल, असं चालू राहतं प्रत्येकाच्या घरी. मग आता ज्या वेळेस सुख दुःख सगळ्यांना येतं जातं, मग आता शेजाऱ्या पाजाऱ्याला सुख दुःख येतंय, माझं दुःख ती पाळत बसणार आहेत का? हा बर, राजा योगी आव्या काय बारीक नाहीत, त्यांना त्यांचं कळतंय सगळं. जर माझं जर एवढं मी त्यांची वडवड करायला, त्यांना त्यांचं कळत नाही का? ती काय बारीक आहेत का? आता हा बाळावत्यात असती तर ठीक आहे बाबा, त्यांना सगळ्या गोष्टी सारख्या समजाव्या लागल्या असत्या, हाताला बोटाला धरून चालत असती किंवा बोळ्यानं दूध पित असती तर मग म्हणता आलं असतं की बाबा मेल त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून राहिलंच पाहिजे, कारण की त्यांना काही समजत नाही असं म्हणता आलं असतं ना. पण तुम्ही जर मोठाले आता एवढ्याले दोन आता राजाला 2 लेकरं झाल्यात, आव्याला बी झालं असतं एखादं त्याची बायको असती तर, हा योगीला बी 1-2 लेकरं झालीच असती. हा मग आता ही बारीक आहेत का? हो का? आजकालचं एवढं सुद्धा आहे ना, 1-2 वर्षाचं सुद्धा हुशार आहे. सगळ्याला सगळ्याच्या जबाबदाऱ्या कळत्यात. कळलं ना? तर मी गाव साऱ्या ह्याचा दुनियाचा जिम्म्या नाही घेतला, माझंच मला भरून पुरून उरलंय, माझंच मला सारता सारता माझ्या नाकात नळ आल्यात. सारिका जाधव बुरटे बाये सारखी नकट्या नाकाची मला म्हणती ना, सुरुटे काय चुरमुळल्या तोंडाचे. आता तुला आहे ना काय बोलू भावा बहिणीनं, मी बोलत नाही म्हणजे का माहितीये का, माया डोक्यावर ताण येतो जास्त. एकतर ज्याच्या त्याच्या संसाराचं ज्याच्या त्याच्या डोक्यात टेन्शन असतं, आणि ह्या बुरुडल्या सुरुडल्या बायांना काय बोलत बसावं सांगा बरं. आता महाग घ्यायची ताण डोक्याला, पण आपल्या डोक्याला बोर होतंय. त्याच्यात मला बऱ्याच दुखण्यातून मी निघाली बाहेर. मला माहित आहे, मला ट्रीटमेंट चालू होती भाऊ बहिणीनं महाग. मला माहित आहे असल्या बुरट्या लोकांना तोंड देत बसल्यावर आपलंच रक्त आटतंय. हा म्हणून मी सोडून दिलं बडबड करायचं. शेवटी कसं आहे, मीडिया आहे ही मला गोष्ट कळाली. मीडिया आहे ही तर चांगली बी तेवढीच आणि वाईट बी तेवढीच आहे. पण सारखं हो का, 1-2दा बोलण्यात फरक असतो. सारखं तीच म्हणल्यावर कोण ऐकून गेलं सांगा? हा सगळ्या गोष्टीचा माझा तर लय प्रॉब्लेम होतो बाय काय माणसांना. खरंच भाऊ बहिणींनो, का मी कष्ट करून खाती म्हणून प्रॉब्लेम होतो का? मी बी दुसऱ्याच्या जीवावर बसून खायला पाहिजे म्हणजे बरं वाटेल, हाय का नाही? बराबर. तसा तर प्रॉब्लेम माझ्या घरातल्या लोकांना बी, शेजारी पाजारी जी माझी आहेत ना, ह्यांना बी लय होतो. मी कष्ट करून जी स्वतःच्या कष्टावर जी सगळं म्हणजे काय असेल ते स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवून करते ना, म्हणून मला लोक लय महाग खेचण्याचा प्रयत्न करत असते. पण तेवढ्यात मी आहे ना सगळं हँडल करून जागची जाग्यावर करते ना, त्याचाच प्रॉब्लेम होतोय. मग आता तुम्ही सांगा, मी लोकांच्या जीवावर बसून खाल्ल्या, आता मी जर काम धंदा बंद केलं तर मला आणून देणार आहेत का? देतील का आणून मला? हा काय भावा बहिणींनो, तुम्हाला सांगते वैतागल्यावानी झाली व मी पण लय वैतागल्यावानी. घरचं काय म्हणतात, घरचं झालं थोडं म्हणून दारच्यानं धाडलं घोड, त्यातली गंमत झाली. राजाला असं झालं, आव्याला तसं झालं. आता आव्या राजा मस्त, आता आव्याची मया येते, राजाची येते. मग आता सगळ्यांना घालू का मी बसून, म्हणजे बरं वाटल. हा मी मरती आणि त्यांना म्हणते बसा आता तुम्ही, मी पुरवते तुम्हाला सगळ्यांना, असं म्हणू का? म्हणजे लय भारी वाटल होय. अवघड आहे बाबा, काय बोलावं भाऊ बहिणीनो. तरी मी एवढ्या ह्याच्यात व्हिडिओ टाकत नाही. आव ही लोक आहेत ना विनाकारण त्रास देते ती. या व्हिडिओ टाकत नाही म्हणजे त्यांच्या त्रासामुळे टाकत नाही असं नाही. माझं बी भरपूर माग जबाबदारी आहेत भाऊ बहिणीनं, ते सांभाळायच्यात मला. कुठं नाही कुठं काहीतरी डोकं चालवून काहीतरी करावं लागतंय, 4 पैशाचं काम बी करावं लागतंय. हा स्वप्न मोठी आता लेकरांच्या बाबतीत, माझ्या बाबतीत नाहीत मी कधी स्वप्न बघितली, पण लेकरांच्या बाबतीत बघते मी स्वप्न की चांगल्या कामाला पुरी लागावे, त्या चांगले त्यांचं शिक्षण चांगलं व्हावं, त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. चांगल्या कामाला लागल्या म्हणजे स्वतःच्या पाया उभा राहिल्या म्हणजे
त्यांच्या भविष्याचं कल्याण होईल. आता आई बाप तर आडाणी होती, बाप करतो गदाडी काम, सत्य आहे, आणि आई करते आपली काय नाही काय.